खूपच छान. आमची खरंच कलाकार भारी आहे. मला यानिमित्त असं सांगायचं की आपली परंपरा जी आहे, आदिवासी परंपरा, आपली आदिवासी परंपरा आहे ना, खरंच खूप छान आहे. म्हणजे जी भारतामध्ये जेवढ्या ठिकाणी आदिवासी आहेत ना, ते इतके हे केले जातात आणि त्यांच्याकडे कला आहे. आपण तरी फक्त पोटासाठी काम करतो, पण ही लोक कलेसाठी जगतात. आता ज्या आपल्या अध्यक्ष आहेत शाळेच्या, त्या सुद्धा तशाच कलाकार आहेत. कलेतून माणूस ना सुंदर दिसतो बघा. आणि कलेचे ते तेज येतं ना, ते खूप वेगळं असतं. आणि ते तुम्ही आमच्या अध्यक्षांच्या चेहऱ्यावर पाहता. या ना, या चला या ना इथे. म्हणूनच मला आमच्या अध्यक्ष आवडतात शाळेच्या. किती काही असलं, काही काम असलं, सगळं सावरून त्या येतात. तर मला त्या असताना मी राजस्थानला ट्रेनिंगला गेले होते. तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला की त्यांच्या म्हणजे त्या अध्यक्ष असताना मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये जी आदिवासी कला, तर हे नृत्य आहेच त्यांचं, पण जी वारली चित्रकला म्हणून पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. भारत देशाला हे आदिवासी कलेतून ओळखलं जातं, त्याला म्हणतात वारली चित्रकला. तर मी त्यांच्या आठवणीसाठी, आणि आम्ही दोघी असताना हे काम झालंय, शाळेचा जो डान्सचा कार्यक्रम घेण्याचा पहिल्यांदा. तुम्हाला पण माहिती आहे की शाळेमध्ये 20 वर्ष जशी शाळा स्थापन झाली, तुम्ही पण होता तेव्हापासून कधीच हा कार्यक्रम झालेला नाहीये. तर हा पहिला एक कलेचा कार्यक्रम घेतला. आणि दुसरी जी आदिवासी कला आहे ती आपण आपल्या सगळ्या शाळेतल्या मुलांना शिकवणार, ती वारली चित्रकला, म्हणजे जी पेंटिंग स्किल आहे. तर बघा, म्हणूनच ते काय गाण्यामध्ये म्हणतात, एकच चाले आदिवासी चाले. आणि आपण सुद्धा ही जरी वेगळ्या जातीची असलो तरी आपल्याला सुद्धा आदिवासी कला शिकायची आहे, कारण भारत देशालाच आदिवासी कलेतून ओळखलं जातं. आणि यांची संख्या खूप मोठी आहे. यांना काही कमी समजू नका, तुम्हाला या गाण्यातून कळलंच असेल. तर एकदा पुन्हा टाळ्या होऊ द्या. आणि आपल्या अध्यक्षासाठी सुद्धा खूप सहकार्य करतात. आणि जो शाळेचा बॅनर का आहे ना, तो त्यांनीच करायला सांगितला. आणि त्या म्हणाल्या मी पैसे देते, पण कार्यक्रम भारी झाला पाहिजे. तर पुन्हा एकदा त्यांच्या बॅनरसाठी पण टाळ्या.